In Panvel, a rapidly growing city on the outskirts of Mumbai, a quiet movement is underway. Every morning, as the city wakes, a centralized kitchen begins its most important task: feeding the future. This is the Akshaya Patra Foundation's kitchen in Panvel, one of the largest and the most advanced midday meal kitchens in Maharashtra. So initially when we started off, the objective was not to have very big mega kitchens, but have smaller kitchens so that we can serve a lot of local people. So all our kitchens in Maharashtra are 10 to 15,000 capacity kitchens. So we have one in Panvel, and the one in Panvel was made keeping scale in mind. So although we have a kitchen which can cater to about 25,000 kids, but right now the installed capacity, the kitchen is cooking for 10,000 children. Here, food isn't just cooked. It's engineered with care, precision, and a deep sense of purpose. The purpose? Every child should have access to adequate school nutrition. In Panvel specifically, the team here is phenomenal. It's very dedicated, and as we know, like attracts like. So initially the set of people we got was very committed, very dedicated, and we have seen that they have attracted right kind of people. And because of their commitment, today we see our quality is par excellence, our delivery is on time, and the quality of meal is loved by everyone who has that. From sourcing to serving, every step is held to stringent hygiene and safety standards. At first, the kitchens used powdered spices, but adulteration concerns and loss of authentic taste became evident. Now, the kitchen uses whole spices. जेव्हा समजा एक किचन सुरू झालं तेव्हा आम्ही एक इश्यू थोडासा आयडेंटिफाय केला की बरेचसे जे आमचं रॉ मटेरियल वगैरे यायचं त्याचा मॉइश्चर वगैरेचा जर प्रॉब्लेम असेल तर ते लवकर खराब व्हायचं. कारण मुंबईचं जे वातावरण आहे, मुंबईच्या वातावरणामध्ये आर्द्रता खूप जास्त आहे, ह्युमिडिटी खूप जास्त आहे, आणि त्या ह्युमिडिटीमध्ये ज्या ग्रोसरीजमध्ये मॉइश्चर कंटेंट वगैरे जास्त असेल तर ते लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. आणि सेकंड गोष्ट, जेही मटेरियल आमच्याकडे येतं तर ते फक्त आम्ही व्हिज्युअली बघून त्याला ॲक्सेप्ट करत होतो, त्याच्या काही टेस्टिंगसाठी आमच्याकडे फॅसिलिटी नव्हती. तर टू मेक शुअर की सगळे जे जेवण आहे ते सेफ जाईल, जे फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम स्टँडर्ड आम्ही इम्प्लिमेंट केलं त्यानुसार सगळं जेवण व्यवस्थित असेल, त्याचा अश्युरन्स असेल, तर त्यासाठी मग आम्ही एक छोटीशी लॅब सेटअप करण्याचा प्लॅन केला. मग त्याच्यानंतर मॅनेजमेंटकडून अप्रुव्हल वगैरे घेऊन छोटीशी लॅब आता आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे. तर त्या ठिकाणी जेव्हाही मटेरियल येतं तर त्याच्या ज्या बेसिक टेस्ट असतात, अडल्ट्रेशन टेस्ट, मॉइश्चर टेस्ट, त्या टेस्ट वगैरे आम्ही इकडे करतो. The meals are simple, yet packed with nutrition. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं भोजन आमच्या शाळेला, म्हणजे अर्थात सर्वच शाळांना अक्षयपात्र फाउंडेशनकडून जे भोजन दिलं जातं ते विविध प्रकारचं असतं, अतिशय पौष्टिक असतं, जे शासनाला अपेक्षित आहेत त्याच्यातून मिळणाऱ्या कॅलरीज, उष्मांक वगैरे ते सगळं धरून अतिशय चांगल्या प्रकारे पोषण आहार दिला जातो. पोषण आहारामध्ये विविधता असते. सोमवारी वेगळा मेनू, मंगळवारी वेगळा विविधता असते आणि आठवडाभर आमचे विद्यार्थी असे चांगले छान तृप्त जेवतात. ह्या माझ्या शाळेमध्ये एकूण 140 मुलं आहेत, पण सर्व म्हणजे गरीब घरातून येतात. जास्त प्रमाणामध्ये मुलं पण आहेत, मुली पण आहेत. त्यांचे जे पालक वर्ग आहेत हे पालक वर्ग काम करतात, मजुरी करतात आणि मजुरी करणाऱ्यांची मुलं माझ्या शाळेमध्ये येतात.
The kitchen's logistics system is a feat in itself. Meals are dispatched in insulated vans to over 10,000 children on time, every time. माझ्याकडे टोटल 10 शाळा आहेत. माझा रूट नंबर 6. त्याच्यामध्ये 10 शाळांमध्ये काही रस्ते खूप चांगले आहेत, पण काही सगळे चिखलातनं गाडी घेऊन जायला लागते. पण कधी पाऊस पाण्यामध्ये खूप त्रास होतो, कधी रस्ते बंद होतात, कधी डबे हातातनं उचलून घेऊन जायला लागतात, गाडी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण तरी पण मुलांना जेवण देणं तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणून मग शेवटी ते आम्ही मॅनेज करतो. For many children, this meal is more than food. It's energy, hope, and a reason to attend school. काय झालं की मुलांना भूक लागली, पोटभर जेवण मिळतं. 5 वाजेपर्यंत मुलांना कशाची आठवण होत नाही. आपण घरी बघतो की 1 तासभर झाल्यानंतर मुलं लगेच काहीतरी खायचं म्हणतात, जेवण झाल्यानंतर देखील. पण आम्ही जर एकदा 1:15ला जेवण झालं की 5 वाजेपर्यंत मुलं कधीही पाण्याशिवाय काही मागत नाही. हे जेवण असल्यामुळेच मुलं शिक्षणामध्ये त्यांचं मन रमते. आपण बघतो की शिक्षण आणि जेवण, पोटामध्ये जर अन्न असेल तरच तो शिक्षणामध्ये कुठेतरी पुढे जाऊ शकतो. उपाशी पोटी कुणीही शिकू शकत नाही. त्या मुलांसाठी तरी अक्षय पात्र म्हणजे एक संजीवनी आहे असं मी म्हणेन. A hot meal brings not just nourishment but health and happiness. माझ्या शाळेत राजमा, चवली, वाटाण्याची भाजी, खिचडी, शिरा, लापशी हे शाळेत मिळते. आणि मला आवडते राजमा, शीरा, खिचड़ी, लापसी। हमारे स्कूल में अक्षय पत्र फाउंडेशन यहाँ से खाना आता है। मुझे उसमें से अच्छा वटाने की आमटी और भात लगता है, और शनिवार के दिन खिचड़ी आता है। खिचड़ी के साथ जो शीरा या लापसी आता है वो अच्छा लगता है मुझे। तो मुझे ये खिचड़ी पसंद है और लापसी पसंद है और शीरा और वटाणे पसंद। मला वाटाण्याची आमटी आणि चण्याची आमटी मला खूप आवडते, आणि शनिवारी जे खिचडी, शिरा किंवा लापशी येते ते मला सर्व आवडतात। चवली अच्छा लगता है और शिरा, वटाना, खिचड़ी। मैं बड़े होकर एक डॉक्टर बनना चाहती हूँ। ये मेरा बचपन से सपना है कि मैं बड़े होकर डॉक्टर बनूँ। मैं डॉक्टर इसलिए बनना चाहती हूँ क्योंकि मुझे गरीब बेसहारा लोगों की मदद करनी है, उनका भला करना चाहती हूँ। मैं सिर्फ पैसों के लिए नहीं, मैं मरीजों की सेवा करने के लिए डॉक्टर बनना चाहती हूँ। मेरा थोड़ा अलग ही सपना है, मैं बड़ी होकर वकील बनना चाहती हूँ। वकील बनने का प्रेरणा मुझे टीवी सीरियल और आसपास समाज की वजह से मिली, क्योंकि मुझे दूसरों की समस्या का हल करना बहुत ही अच्छा लगता है। गरीबों को न्याय दिलाने के लिए मैं वकील बनना चाहती हूँ, और मुझे मेरे ऊपर पूरा विश्वास है मैं एक दिन वकील बनूंगी। मला मोठे होऊन इंजीनियर बनायचे। मेरे को बड़े को पुलिस बनना है, और अपने हम लोग के घर में किसी कोई पुलिस नहीं बना है ना, इसलिए मेरे को बनने का है। मुझे बड़ा होके मिलिट्री में जाके सैनिक बनना है। चीफ ने मुझे मेरे देश को बचाना है। मुझे देश से बहुत प्रेम है। चीफ ने जो पहले हमसे भले थे सैनिक, वो हमको बचाते थे, इस बार हमको उनको बचाना है। तिथे मी शिस्तप्रिय असा सैनिक होईल, आणि मला आपल्या देशाबद्दल माझे खूप प्रेम आहे। आपल्या भारत देशासाठी मला सेवा करायची आहे, म्हणून मला मिलिटरीमध्ये जायचे आहे। मैं बड़े होकर अक्षय पात्र फाउंडेशन के तरह ही एक अधिकारी बनना चाहता हूँ, क्योंकि वो गरीब लोग, मेरे जैसे गरीब बच्चे भूखे रहते हैं, उन सबको खाना पीने की कमी पड़ती है और पढ़ाई की, वो सबको पूरा करने के लिए मैं अक्षय पात्र फाउंडेशन के तरह बड़ा एक कार्यकर्ता बनना चाहता हूँ। अक्षय पात्रने जेव्हापासून जेवण सुरू केलं, ते जेवण आम्हाला गरम गरम आणि ज्या डब्यांमधून येतात ती स्वच्छता, क्वालिटी खूप चांगली असते। त्यामुळे आमची मुलं आहेत ती छानपैकी जेवण, अगदी सर्व 140 ते 40 मुलं जेवण करतात, आणि थोडं सुद्धा अन्न आम्ही वाया घालवत नाही। This is why the kitchen matters.
it's not just about food, it's about fueling ambition. This effort is supported by a partnership between the Government of Maharashtra, corporate donors, and generous individuals. त्यानंतर जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्याकडे पण आपण पाऊल बरेचसे उचललेले आहेत, जे की आपल्या इकडे सोलार आहे, जे की आपल्या किचनचा जवळपास 60% इलेक्ट्रिसिटीचा वाटा बेअर करतं. आपण इलेक्ट्रिक व्हेकल पण इम्प्लिमेंट केलेले आहेत यावर्षीपासून. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग पण 100% रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण या किचनमध्ये करतो. इथे काम करायला एवढ्या माणसांच्यात जरा दिवस कसं जाते ते पण कळत नाही, आणि मुलांना जेवण द्यायचं बोलल्यावर ते पण आवडते, पुण्याचं काम आहे. घरी पण माझ्या फॅमिलीला जेवण घालायला आणि गरम गरम जेवण द्यायचं, चांगलं जेवण द्यायचं असं आवडतं. तसंच मला असं वाटते की इथे पण मुलांना गरम जेवण आणि चांगलं जेवण द्यावं, असं भरपूर मनापासून खूप आनंद होते. In Panvel, Akshay Patra is proving that a simple, hot meal can be the foundation of a stronger, smarter, and a healthier tomorrow. Because feeding a child isn't charity, it's an investment in our collective future.